नमस्कार. विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला, आज आपण बघतोय चवळीच्या पानांची भाजी. ती सुद्धा आपण पांढरी चवळी उसळीला वापरतो ना, त्याची पानं आहेत ही. किती फ्रेश आहेत ती बघा. आणि मस्तपैकी पानं मला मिळाली आहेत कोवळी कोवळी. आणि मी सांगेन ही मला गावातूनच आलेली आहेत. तर शेतकरी जेव्हा चवळी पेरतात ना, तर ही काय मार्केटमध्ये शक्यतो मिळत नाही सगळ्याच लोकांना. तर आणि सगळेच जण त्याची पानं काढतात असं नाही. पण जे आजूबाजूला वगैरे असं चवळी पेरतात ना, ते लोक आपल्याला आणून देतात कोवळी कोवळी पानं भाजीसाठी. तर ह्या भाजीवर ना जास्त कचरा नसतो गावातल्या भाज्यांवरती. पण आता सध्या काय झालंय, पाऊस पडतोय आणि ह्या चवळीची पानं असतात ना, ती खालून खरखरीत असतात. आणि जेव्हा पण पाऊस पडतो तर ती माती असते ती उडते ह्याच्यावर खालच्या साईडने आणि ती माती जाऊन बसते. बाकी ह्याच्यावर तसा काही चिखल वगैरे नसतो. पण जेव्हा दिवाळीमध्ये ही चवळी पुन्हा एकदा घातली जाते ना, तेव्हा एकदम साफ स्वच्छ मिळते. तर ह्या भाजीला पहिलं भिजत घाला, माती स्वच्छ धुवून घ्या. छानपैकी मी बारीक कट केली तशी कट करून घ्या. आता फोडणीमध्ये बघा, आपण फक्त कांदा टाकलाय, ओली मिरची टाकली आहे. ह्याच्यात आपल्याला काही मोठे तामझाम करायचे नाही आहेत. ह्या भाजीमध्ये एकदम मालवणी पद्धतीने आपण ही भाजी बनवतोय. तर इथे व्यवस्थित कांदा आणि ओली मिरची जशी आपली तांबूस कलर यायला लागला की आपण त्याच्यात मीठ आणि हळद टाकली आहे. आणि आता आपण जी बारीक करून चवळीच्या पानांची भाजी घेतली आहे ती टाकणार आहोत ह्याच्यामध्ये. आणि ती पण छान अशी फोडणीमध्ये आपण परतून घेणार आहोत इथे. तर अशी बारीक बारीक तिला चिरून घ्यायची व्यवस्थित आणि फोडणीमध्ये परतायची. आणि माझ्याकडची जी चवळीची पानं आहेत ही एकदम कोवळी आहेत. तर ह्याच्याबरोबर मी टाकते चण्याची डाळ, कारण मी चण्याची डाळच वापरते. पण तुम्हाला जर चणा डाळ आवडत नसेल तर तूर डाळ किंवा मूग डाळसुद्धा तुम्ही वापरू शकता, कारण ह्याच्यात चांगली लागते ह्या भाजीमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही जसं पाहिजे तसं तुम्ही जी डाळ पाहिजे ती वापरा. आणि मी एवढं सांगेन की ही कोवळी भाजी आहे, त्याच्यामुळे कदाचित मला पाणी ह्याच्यात टाकावं लागणार नाही. पण जर तुम्हाला पाहिजे असेल, म्हणजे कळत नाही आपल्याला, जून भाजी असेल तर जरा चवळीची भाजी शिजायला वेळ लागतो. तसं मेथी आणि ह्याच्यात होणार नाही. मेथीला वगैरे किंवा लाल भाजीला पाणी लागत नाही. पण ह्याला कदाचित तुम्हाला थोडंसं गरम पाणी लागेल. त्याच्यामुळे तुम्ही वरती ताट ठेवा, ताटावर थोडंसं पाणी ठेवा आणि लागलं तर ते पाणी वापरा. कारण चवळीची भाजी जरा शिजायला, ही जी पानं आहेत ना, ती थोडं कोवळी नसतील आणि जून असतील तर शिजायला वेळ लागतो. त्याच्यामुळे थोडं पाणी आपल्याला लागेल. पण मी टाकली ती माझी आत्ताच पेरलेली भाजी आहे, त्याच्यामुळे कोवळी भाजी आहे, मला टाकावं नाही लागलंय. पण तुम्हाला जर लागलं तर तुम्ही टाका. शिजल्यावरच ही भाजी टेस्टी लागते. ही भाजी अर्धी कच्ची चांगली लागत नाही तेवढीशी. तर इथे बघा, मी एकदा खोललंय, ढवळून घेतलंय. पुन्हा वरती मी झाकण ठेवणार आहे आणि पुन्हा 5 मिनटं मी तिला व्यवस्थित अशी शिजवून घेणार आहे. त्यानंतर कोकण आलं, मालवणी पद्धत आली की खोबरं आलं. तर वरून मी नंतर खोबरं टाकणार आहे. तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. तर इथे बघा, मी वरती आता असं झाकण ठेवणार आहे आणि पुन्हा 5 मिनटं ह्याला उब देणार आहे. कारण मला बघितलं तर पाणी घालावं नाही लागलंय. पण तुम्हाला जर लागलं तर तुम्ही नक्की टाका त्याच्यामध्ये पाणी. तर इथे बघा, या स्टेजला मी खोबरं टाकते. माझी भाजी तयार झाली आहे आणि व्यवस्थित असं खोबरं ढवळून घेते. ह्या जागेवर जर तुम्हाला खोबरेल तेल आवडत असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता, त्याने ही भाजी खूप टेस्टी लागते. तर इथे अशी आपली ही चवळीच्या पानांची भाजी तयार झालेली आहे. ही बघा, आपण आता एका बाउलमध्ये घेऊया. आणि तुम्ही जर मला माझ्या या रेसिपीला